आपण या लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की आंबेडकरी समाजाचे नेते कालवश नागनाथ दगडू साबळे यांचं वयाच्या 72व्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे आणि आज त्यांचं राहतं घर रमाबाई नगर या ठिकाणी त्यांची आज या ठिकाणी अंत्यविधी जो कार्यक्रम आहे अंत्ययात्रेचा तो इथून बौद्ध धर्मानुसार पूजा करून तो घेऊन जात आहेत। आज आपण ह्या लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की त्यांचे बंधू माजी नगरसेवक उपमहापौर माजी जगन्नाथ साबळे, त्यांचा थोरला मुलगा अरविंद साबळे, दादू साबळे आणि त्यांचा सर्व परिवार आज या दुःखाच्या महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की हा प्रचंड असा मोठा हजारोच्या संख्येने हा जनसागर लोटलेला आहे। त्याच अनुषंगाने आपण हे दृश्य पाहता, त्या दृश्यामध्ये लाईव्ह आपण पाहत असताना आपल्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांना शेवटची अंघोळ जी आहे त्यांच्या घरच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबाने घातलेली आहे। शेवटचं अंत्यदर्शन करण्यासाठी सर्व नातलग मित्रपरिवार, सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये रमाबाई नगर इथून आलेले आहेत आणि हा रडण्याचा आक्रोश आज पुन्हा कालवश नागनाथ साबळे हे आपल्यामध्ये दिसणार नाहीत आणि हा शेवट आपण ह्या दृश्यामधून पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे नातलग भावजाई सुना त्यांनी शेवटचे अंघोळ घातलेले आहेत, नवीन कपडे त्यांना परिधान करत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पूजा होणार आहे। त्यांचे दोन्ही चिरंजीव दादा साबळे, अरविंद साबळे आणि बंधू त्यांच्या पाठीनंतर सिद्धार्थ साबळे आणि जगन्नाथ साबळे तसेच त्यांच्यासह बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा शेवटचा आंघोळीचा कार्यक्रम संपल्यानंतर हा अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न होण्यासाठी थोडा अवधी आहे। थोड्याच वेळामध्ये दृश्य आपण पाहतात की त्यांचा जो मुलगा, त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या मुलासोबत, शेवटच्या भाच्यासोबत शेवट आक्रोश करताना, रडताना
हृदयाला पिळवटून टाकणारी ही घटना आज साबळे परिवारामध्ये घडून आलेली आहे। ते लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात जगन साबळे यांनाही रेडिओ आवडलेला नाही। त्यांचे मोठे बंधू होते। आज निवडणुकीच्या माध्यमातून आज त्यांनी जे काही यश प्राप्त केलेलं आहे ते त्यांच्या भावाचीच खऱ्या अर्थानं देण आहे। त्यांचा परिचय, त्यांचा जनसंपर्क, त्यांचं कार्य अखंड सदैव सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने स्मरणामध्ये राहील अशी ही घटना आज आपण ह्या दृश्यामधून आपण हे पाहतात। हे दृश्य आपण लाईव्ह पाहत असताना खरोखरच दुःख होत आहे। अंघोळ झालेली आहे आणि अंत्ययात्रेच्या कार्यक्रमासाठी आता पूजा करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत। दृश्यामध्ये आपण हे पाहतात शेवटचा जो कार्यक्रम आहे तो दिसत आहे। त्यांचा जो मुलगा आहे नातू ते प्रचंड मोठा असा हार आणलेला आहे शेवटच्या क्षणाला घालताना। सर्वच अश्रू नयनाने दुःखी झालेले आहेत। मोठा परिवार आहे या साबळ्या परिवारामध्ये आणि आज पुन्हा ज्यांनी सर्वात थोरले म्हणून कालवंशी नागनाथ साबळे यांच्याकडे पाहिलं जाते आणि ते आज आपल्यामध्ये नाही, त्याचा विश्वास सर्वसामान्यांसोबत बसत नाही आणि हाच क्षण शेवटचा हृदयाला पिळवटून टाकणारी ही घटना आज साबळे परिवारामध्ये घडून आलेली आहे। त्याच अनुषंगाने आज शेवटचं दर्शन त्यांचं कुटुंब, त्यांचं नातलग, त्यांची मुलगी ह्या लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहतात की मी झूम करतोय, दिसण्याचा प्रयत्न करतोय। ही मुलगी आहे त्यांची, इथे खाली बसलेली आहे। ती मुलगी शेवटचं आपल्या बापाला निरोप देताना तिला हृदयाला पिळून टाकणारी ही घटना आज तुम्हा आम्हाला सर्वांनाच निश्चितपणे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अश्रू आवरता येणार नाही अशी घटना आज या मुलीवर घडलेली आहे। काही काळापूर्वी 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये त्यांची पत्नीचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर आज वडीलही गेलेले आहेत कालवंशी नागनाथ साबळे आणि त्याच अनुषंगाने हा प्रसंग माणसाला खरोखरच अतिशय हृदयस्पर्श करणारा घटना आज या साबळे परिवारामध्ये घडलेली आहे आणि हे दृश्य आपण बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून, बहुजनिता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहिलेलं आहे। ही तयारी चाललेली आहे। त्या तयारीतून दृश्य आपण हे पाहतात।
ईश्वरत्न आणि सिद्धी सागर हे घेत आहेत. वागणार दगडू साबळे वयाच्या 72व्या वर्षी निघून गेलेल्या आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्यावर आपण या ठिकाणी सामुदायिकरित्या ईश्वरन पंचशील विधायक पंचशील आपण ग्रहण करणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आणि आमच्या आवाजात मिसळून ही वंदना म्हणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी हात जोडायचे. त्याला सोडू तू. शेवटची बौद्ध धर्मानुसार विधी होत आहे. त्रिश्रम पंचशील कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. दान करून माझे शरीर शुद्ध करतो. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. कालवंश नागनाथ साबळे यांचे थोरले चिरंजीव अरविंद साबळे हे शेवटचं आपल्या वडिलांना त्यांच्या पार्थिवावर शेवटचं दर्शन घेऊन हातामध्ये ताट त्यांनी पकडलेला आहे. दृश्यामध्ये शेवटचा क्षण आहे की तिथून गिरजाबा मंदिरात इथून रमाबाई नगर गिरजाबा मंदिर बौद्धनगर मार्गी घाटनगरमधून कमानीमधून पुन्हा रमाबाई नगर या मार्गी लिंक रोड इथे जाणार आहे. स्मशानभूमी हा शेवटचा
कार्यक्रम होणार आहे. शेवटचा क्षण आपण पाहतात की कालकथित नागनाथ साबळे यांचे मोठे चिरंजीव यांनी ताट पकडलेला आहेत आणि रमाबाई नगर इथून शेवटचा अंत्यविधी अंत्ययात्रा निघत आहेत बौद्धनगर भाटनगर मार्गी. रमाबाई नगर गिरजोबाबा मंदिरापासून बौद्धनगर बिल्डिंग नंबर 13-9 इथे आणलेली आहे. इथं रथ केलेला आहे. हा रथ आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात. त्या दृश्यामध्ये रथामधून त्यांची ही मिरवणूक शेवटची अंत्ययात्रा त्यांची निघत आहे. गाडीमध्ये आपण आशेनं पाहतात प्रचंड मोठा हजारोचा जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देताना याच बौद्धनगरमध्ये त्यांचं सर्व जीवनपट आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो. शेवटचं क्षण पहा. गिरजोबाबा मंदिर इथून रामबाईनगरमधून गिरजोबाबा मंदिर इथं रथ सजवलेला होता आणि त्या रथामध्ये आपण शेवटचा जो निरोप आहे कालवैश्य नागनाथ साबळे यांना देताना शेवटचा क्षण हा बौद्धनगरमधून जात असताना पाहतो. चौकातून जाणार आहे. हो, हजारोचा जनसमुदाय आपण पाहतात की शेवटचा नागनाथ साबळे यांचा रथयात्रेमध्ये सहभागी झालेला आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात. बहुजनिता लाईव्ह चॅनलमध्ये प्रचंड असा जनसमुदाय त्यांना शेवटचा हा निरोप देताना पाहायला मिळत आहे. हा तर सजवलेला आहे त्यांच्या या पार्थी यात्रावर आपण पाहतात की त्यांचा फोटो सजवलेला आहे, रथ सजवलेला आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. शेवटचा हा या रथामधून शेवटचा नागनाथ साबळे यांचा प्रवास.
जितके प्रचंड हजारो पुरुष तितक्याच महिला शेवटच्या अश्रू ढाळत शेवटचा निरोप देताना हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहिलेलं आहे. बौद्धनगर, वाल्मिकी चौक आणि आता भाटनगर कमानीपाशी आलेला आहे. आपण या लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहता भाटनगरमधून आता रमाबाई नगर या ठिकाणी शेवटचा हा अंत्यविधीचा कार्यक्रमासाठी हा अंत्ययात्रा निघताना आपल्याला लाईव्ह दृश्यामध्ये पाहायला मिळते. पाहतात की प्रचंड अशी जनसंख्या शेवटच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी रमाबाई नगरचा चौक भरलेला आहे. कर्मभूमी म्हणूया, कर्मभूमी रमाबाई नगर या परिसरामध्ये जेव्हा अंत्ययात्रा आली तो प्रसंग आपण पाहतात की हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात त्यांना शेवटचा निरोप देताना हे लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. रमाबाई नगर चौक पत्राचं सेट लिंक रोड या ठिकाणी शेवटचा हा अंत्ययात्राचा कार्यक्रम पुढे स्मशानभूमीकडे निघताना हा कॉर्नल पत्राच्या सेटचा लिंक रोडचा या दृश्यामध्ये हजारो शेवटच्या या क्षणाला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा चाहता वर्ग नागना साबळे यांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पत्राच्या शेडवर आपण आलेलो आहोत. शेवटचा अंत्यविधीचा कार्यक्रम करण्याचा स्मशानभूमीचा हा रोड आहे.
हजारो जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणूया त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. स्मशानभूमी इथे आलेला आहे हा रथ हजारोच्या संख्येने. शेवटचा आश्रय नयनाने निरोप देताना कालकथित नागनाथ साबळे यांचे चाहते वर्ग. सगळ्यांनी नंतर वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी आपण बौद्ध परंपरेनुसार या ठिकाणी विधिवत या ठिकाणी पूजा घेणार आहोत. या ठिकाणी आपण सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील आणि या वंदनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. थोडं शांत. सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी हात जोडायचे आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि. सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि. सिक्खापदं समादियामि. सुरामेरय प्रमाददाना वेरमणि. सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. इदन्यो ज्ञातिनं होतु सुखिता होतु ज्ञातयो.
इदन्यो ज्ञातिनं होतु सुखिता होतु ज्ञातयो इदन्यो ज्ञातिनं होतु सुखिता होतु ज्ञातयो। ए भैया तू साइड नहीं करेगा आपल्या शेवटच्या क्षणाला नागनाथ साबळे यांना अग्नी देताना त्यांचे दोन्ही चिरंजीव अरविंद आणि दादा, त्यांचे नातू यांनी सर्वांनी एकत्र मिळून आपल्या वडिलांना, आजोबांना त्यांनी हा शेवटचा अग्नी दिलेला आहे. आपण पाहतात की मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांनी शेवटचा हा अग्नी दिलेला आहे. आणि निश्चितपणे जिथे जिथं त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य प्रत्येक व्यक्तींच्या जिथं आंबेडकरी समाज आहे त्या समाजामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत नागनाथ साबळे यांनी केलेलं कार्य शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहील आणि त्यांच्या कार्याची नियमितपणे सदैव प्रेरणा घेऊन पुढं समाज एकत्र काम करेल. आज आपण या ठिकाणी नागनाथ दगडू साबळे यांचं काल वयाच्या 72व्या वर्षी काही आजारपणामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या अंत्यविधीच्या आपण अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहोत. आज जर हा आपण समुदाय जर पाहिला, अंत्यविधीला जमलेले आपले जे काही बंधू आणि भगिनी जे आहेत, खरं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या स्तरातून या ठिकाणी सर्वच मान्यवर व्यक्ती या अंत्यविधीमध्ये सम्मिलित झालेला आहे. खरं तर हा जो काही नागनाथ दगडू साबळे यांचा जो काही शेवट झालेला आहे तो काल झालेला आहे. 10-10:30च्या दरम्यान ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. कालपासूनचा आतापर्यंत कालावधी खूप मोठा आहे. खरं तर अतिशय दुःखामध्ये साबळे परिवार आणि त्यांचे संपूर्ण नातेवाईक आणि मित्र परिवार देखील, पिंपरी चिंचवडमध्ये अनेक राजकीय पक्ष देखील त्याच्यामध्ये सर्वच जण या ठिकाणी सहभागी आहेत. आजच्या या सगळ्यांच्या समुदायामुळे असं म्हणूया की खरं तर म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे जे काही लोक होते, जे काही समुदाय होता खूप मोठ्या प्रमाणावर होता. अनेक वर्षापासून त्यांनी या ठिकाणी रंबाईनगर, बौद्धनगर, भाटनगर, अशोकनगर या परिसरामध्ये ते राहिलेले आहेत आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी जे काही बाबासाहेबांचं कार्य जे आहे, बाबासाहेबांचे जी काही भूमिका आहे ज्याला म्हणा की त्यांच्या लढ्यामध्ये ते सहभागी होते. अनेक चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय मोठा हा जनसमुदाय या ठिकाणी खरं तर ते प्रेमाचं प्रतीक म्हणूया, मैत्रीचं प्रतीक म्हणूया, त्या संबंधित आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर खूप मोठं चांगलं काम त्यांच्या हातून म्हणजे या ठिकाणी घडलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी सर्व नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धांजलीचा जर कार्यक्रम केला तर खूप वेळ चालणार आहे. इथे बोलणारे खूप लोक आहेत जे की त्यांच्याबद्दल भरभरून बोलू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. पण आपण सर्वांच्याच वतीने आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहूया आणि या उद्या मात्र त्यांचा जो काही पुण्यनुमोदनाचा कार्यक्रम रंबाईनगर त्यांचं राहतं घर जे आहे त्या ठिकाणी होणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांनाच
त्या ठिकाणी बोलण्याची, श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली जाईल. तर कृपया आज मात्र मी आपल्या सर्वांच्याच वतीने, आपण सर्वजण श्रद्धांजली वाहनात मी आपल्या सर्वांच्या वतीने नागनाथ दगडू साबळे यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. पिंपरी चिंचवड परिसरातील, पिंपरी चिंचवड विभागातील जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे या संपूर्ण विभागातर्फे म्हणूया मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे त्रिरत्न बौद्ध महासंघ ही जी काही जागतिक चळवळ आहे या जागतिक चळवळीच्या वतीने देखील मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण 2 मिनिटं शांत करून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. पण त्यापूर्वी मी 2 सूचना आपल्याला सांगणार आहे. तर पहिली सूचना जी आहे की उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे. तर ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनीच सकाळी या ठिकाणी 8 वाजता अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता त्यांचं राहतं घर जे आहे रमाबाई नगर या ठिकाणी त्यांचा पुण्यनुमोदनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी संधी दिली जाणार आहे. तर या 2 कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी 2 मिनिटं शांत उभे राहून शेवटची श्रद्धांजली अर्पण करूया आणि धम्मपाल अंत्यविधीचा आपण समारोप करूया. तर सर्वांनी 2 मिनिटं शांत उभे राहायचं.